व्यासपीठाच्या निमित्ताने तटकरे साहेबांनी आमच्या उदय सामंतजींना जबाबदारी दिली आहे. योग्य माणसाला योग्य जबाब म्हणजे सोनाराने कान टोचावे असा तो विषय आहे. पण तरीही ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने जे काय हे उमेदवार महाविकास आघाडीचे बाळ माने उभे आहेत त्यांना मी तुमच्याच माध्यमातून आवाहन करतो, उगाच कशाला उन्हातानामध्ये त्रास करता. काही होणार नाही, आमच्यामध्ये फुटण्याचा प्रश्न नाही. तुमचे 55 सांभाळता तुमचा घाम निघेल. यापेक्षा 4 तारीख आहे, आपल्याला विचार करा. चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही निवडणूक घेऊन जाऊ, काय होत नाही त्याच्यामध्ये. आणि मग 22 तारखेनंतर आम्ही लोक आहोतच. मी आहे, उदयजी आहेत, आदितीताई आहेत. काही कामं विमा असतील तर आम्ही लोक आहोतच. कुठे पाहतोय तिथे स्वतःची काळजी घ्या. नेहमी निवडणूक लढवण्याची PhD करायची नाही. लढायची, पडायची, परत उभं राहायचं, परत पडायचं, हे बरोबर वाटत नाही. माने साहेब ऐकत असाल, मला माहिती आहे आमची प्रत्येक सभा तुम्ही बघता म्हणून बोलतोय असं. आणि म्हणून या निमित्ताने त्यांनाही आवाहन करीन, तटकरे साहेबांना पण पुरं राज्य फिरायचंय. आमचे उदय सामंत साहेब का फक्त रत्नागिरीपर्यंत सीमित नाही, तेही शिवसेनेचे म्हणून पुढे राज्य फिरणार आहेत. आणि म्हणून या कोकणच्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक झाली नाही तर अतिउत्तम. आणि चांगल्या वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे आमचे तटकरे साहेब बोलले की 22 तारखेला आपण इथे एकत्र जमू, तर 5 तारखेला पण जमण्याची तयारी ठेवा. 4 तारखेला फॉर्म मागे घेतल्यानंतर दोन्ही टायमाचे फटाके घेऊन ठेवा. फक्त 4 चे 22ला वाढवू नका.